गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 3 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट. टॉपिक व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आज आपण आपला पुढचा टॉपिक व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हा सुरू करतोय. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे काय? शेअर्स हा शब्द तुम्ही सर्वांनी ऐकलेला असेल. कंपनीला आपलं जे भांडवल उभारायचं असतं, कॅपिटल जे उभारायचं असतं, तर ते शेअर्सच्या स्वरूपामध्ये स्वतःचं कॅपिटल म्हटलं जातं त्याला. आणि जे डिबेंचर्स किंवा इतर कर्जाऊ भांडवल असतं ते एक प्रकारचं भांडवल असतं. तर स्वतःचं जे भांडवल आहे ते शेअर्सच्या स्वरूपात असतं. मग शेअर्स मध्ये तुम्ही इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स हे शेअर्सचे टाइप्स अगोदर तुमच्या इतर टॉपिक मध्ये शिकलेला आहात किंवा 12वी पर्यंत जो सेक्रेटरियल प्रॅक्टिस विषय होता त्यामध्ये तुम्ही हा विषय शिकलेले आहात. शेअर्सचे प्रकार तुम्हाला माहिती आहे. मग आता जो काही शेअर असतो त्याची फेस व्हॅल्यू तुम्हाला बॅलन्स शीटला दिसते, परंतु त्या शेअरची जी मार्केट व्हॅल्यू असेल किंवा बाजार मूल्य आपण ज्याला म्हणतो, तर ते बाजार मूल्य कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत किंवा आपल्या शेअर्सची आता सध्या मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण 3 मेथड शिकणार आहोत. पहिली मेथड आहे नेट ॲसेट मेथड किंवा त्यालाच इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असे देखील म्हटलं जातं. दुसरी मेथड आहे इल्ड व्हॅल्यू मेथड आणि तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. ऍक्च्युली पहिल्या 2 मेथड्स फार महत्वाच्या आहे, कारण तिसरी मेथड म्हणजे दोन्ही मेथड मधून आलेल्या उत्तराची ऍव्हरेज आहे. त्यामुळे तिसऱ्या मेथड पेक्षा पहिली आणि दुसरी ह्या 2 मेथड्स फार महत्वाच्या आहे. मग व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये आज आपण पहिली जी मेथड आहे नेट ॲसेट मेथड किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड ती मेथड पाहणार आहोत. म्हणजे तिचा प्रो फॉर्मा किंवा फॉर्मॅट आज आपण पाहणार आहोत. नेट ॲसेट हा शब्द सर्वांना माहिती आहे. नेट ॲसेट, नेट ॲसेट, ॲसेट शब्द ऐकलेला आहे. ॲसेट म्हणजे काय? तर ॲसेट्स मध्ये सर्व प्रकारच्या लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्थावर मालमत्ता थोडक्यात, त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी वगैरे, फ्री होल्ड प्रॉपर्टी, मोटर व्हेकल किंवा व्हेकल, कार, कम्प्युटर, अशा सर्व ज्या असतात त्या ॲसेट्स असतात. मग नेट ॲसेट म्हणजे काय? तर नेट ॲसेट म्हणजे ॲसेट्स मधून लायबिलिटीज वजा करून जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला नेट ॲसेट असं म्हटलं जातं. मग लायबिलिटीज सर्वच वजा करायच्या का? तर नाही. आउटसाइडर लायबिलिटीज ज्या आहेत त्या मायनस करायच्या. म्हणजे आपलं जे कॅपिटल असेल किंवा आपल्याकडे जो रिझर्व्ह फंड असेल, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल तो वजा करायचा नाही. तर ॲसेट्स मधून काय वजा करायच्या? लायबिलिटीज, पण आउटसाइडर लायबिलिटीज वजा करायच्या. आणि ॲसेटच्या किमती घेत असताना बॅलन्स शीटच्या किमती नाही घ्यायच्या, तर ऍडजस्टमेंट मधल्या घ्यायच्या. ऍडजस्टमेंट मधल्या का घ्यायच्या? कारण त्या अद्ययावत किमती असतात. बॅलन्स शीटला ज्या नोंदवलेल्या असतात त्यामध्ये काहीतरी चेंज झालेला असतो, ऍडजस्टमेंट मध्ये तो चेंज सांगितलेला असतो. मग समजा मार्केट व्हॅल्यू वगैरे एखाद्या ॲसेटची चेंज झाली असेल तर त्यानुसार आपण ऍडजस्टमेंट प्रमाणे ॲसेटच्या किमती घेणार आहोत. मी उदाहरण म्हणून काही ॲसेटची नावं इथे घेते. समजा गुडविल, बिझनेस प्रिमायसेस, मशिनरी, कॉपीराइट, स्टॉक इन ट्रेड, अकाउंट रिसिवेबल, बँक बॅलन्स, कॅश इन हँड, या पद्धतीने काही ॲसेट्सची नावं आपण घेतलेली आहे. हे प्रॉब्लेम नुसार चेंज होईल, परंतु आपण फॉर्मॅट शिकतोय म्हणून मी एक टेंटेटिव्ह काही ॲसेट्सची नावं घेतली. त्यातून लायबिलिटीज वजा करायच्या, लेस करंट लायबिलिटीज. त्यामध्ये टॅक्सेशन प्रोव्हिजन, अकाउंट पेएबल, रेंट पेएबल, या पद्धतीने ज्या लायबिलिटीज असतील त्या लायबिलिटीज काय करायच्या? लेस करायच्या. मग ॲसेट्स लिहून घ्यायच्या आधी. सगळे किमती ऍडजस्टमेंट प्रमाणे असतील, त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे ॲसेटच्या किमती घ्यायच्या, त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतून लायबिलिटीजची जी बेरीज येईल ती वजा करायची. जे उत्तर येईल ते असणार आहे टोटल नेट ॲसेट्स. हा प्रो फॉर्मा आहे किंवा फॉर्मॅट आहे, म्हणून इथे मी अमाऊंट लिहिलेल्या नाहीयेत, तर फक्त मार्किंग म्हणून स्टार केलेले आहेत. ॲसेटच्या किमतींमधून लायबिलिटीज वजा करायच्या आणि वजा करून जे उत्तर येईल त्याला म्हणायचं टोटल नेट ॲसेट. आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधली पहिली मेथड पाहतोय. पहिल्या मेथडमध्ये पहिली प्रोसेस आहे किंवा पहिली स्टेप आपण ज्याला म्हणूयात कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ॲसेट.
आणि कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ऍसेट करताना ऍसेटच्या किमती घ्यायच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे, त्यातून लायबिलिटीच्या किमती वजा करायच्या आणि जो बॅलन्स येईल त्याला म्हणायचं टोटल नेट ऍसेट. ही झाली पहिली स्टेप. इथे दोन्ही पण किमती ज्या आहेत त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आहेत. मग समजा ऍडजस्टमेंट मध्ये लायबिलिटीच्या बाबतीत काही कमी जास्त नसेल सांगितलं तर मग मूळ किंमत घ्यायची बॅलन्स शीटची. त्यानंतर सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. आता हे जे नाव आहे त्या नावातच त्याचं उत्तर आहे. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर साठी जो फंड अवेलेबल आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. मग इक्विटी शेअर होल्डर साठी कोणता फंड असेल तर एकूण फंड मधून जेवढा प्रेफरन्स शेअर होल्डरचा फंड आहे तो वजा केला की जो शिल्लक राहील तो इक्विटी शेअर होल्डरचा असतो. म्हणून जे आपलं पहिल्या कॅल्क्युलेशनचं उत्तर आलेलं आहे टोटल नेट ऍसेट, ती किंमत आपण इथे घेणार किंवा ती व्हॅल्यू आपण इथे घेणार आणि त्यातून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस करणार, लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे तुम्हाला बॅलन्स शीटला दिलेलं असेल. आणि सपोज एखाद्या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल नसेल दिलेलं तर काय करणार, नसेल दिलेलं तर इथे नील म्हणायचं किंवा डॅश करायची आणि वरचंच उत्तर पुन्हा तुमचं खाली येणार, त्याला म्हणायचं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. तुमची ही सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप मध्ये टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट करायच्या, सेकंड स्टेप मध्ये टोटल नेट ऍसेट मधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करायचं आणि इक्विटी शेअर होल्डर साठी किती फंड अवेलेबल आहे तो कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर तिसरी स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर किंवा त्यालाच तुम्ही नेट व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतात, नेट ऍसेट व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. त्यासाठी फॉर्म्युला आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर छेद नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग इथे सेकंड स्टेप मध्ये तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलेलं असणार आहे ती व्हॅल्यू इथे घ्यायची आणि त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्यायचा. इक्विटी शेअर्सची संख्या म्हणजे तुम्हाला जर बॅलन्स शीटला दिलेलं असेल 12,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच म्हणजे 12,000 ठीक आहे झाले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स झाले. मग तुम्ही जर समजा तुमचा फंड अवेलेबल आला असेल 1,20,000 तर तुम्ही त्याला 12,000 ने डिवाइड करायचं म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू आली ₹10. ही झाली तिसरी स्टेप. अशा 3 स्टेप मध्ये आपली पहिली मेथड कंप्लीट होते. पुन्हा एकदा बघा, फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ऍसेट. आधी टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट करायच्या, त्यासाठी ऍसेटची किमती घ्यायच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आणि समजा एखाद्या दुसऱ्या ऍसेटची किंमत ऍडजस्टमेंट मध्ये नसेल दिलेली तर ती बुक व्हॅल्यू घ्यायची आणि त्यातून लायबिलिटीज काय करायच्या वजा करायच्या. पण लायबिलिटीज वजा करताना त्या थर्ड पार्टी लायबिलिटीज असल्या पाहिजे किंवा त्याला आपण आउटसाइडर लायबिलिटी असं म्हणतो त्या असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात कॅपिटल, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस हा घ्यायचा नाही. जो कंपनीच्या स्वतःच्या मालकीचा असतो तो फंड नाही घ्यायचा यामध्ये. उर्वरित सर्व लायबिलिटीज वजा करायच्या. फर्स्ट स्टेप मध्ये टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करायचा. पहिलं जे उत्तर आलेलं असेल तुमचं त्यातून प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करायचं, जे येईल तो फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आहे. आणि थर्ड स्टेप मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची एका इक्विटी शेअर्सची किंवा त्यालाच नेट ऍसेट व्हॅल्यू देखील म्हणतात. तर त्यासाठी फंड अवेलेबल घ्यायचा आणि त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने भाग द्यायचा. जे उत्तर येईल ते तुमचं व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर असेल. इथे आपली फर्स्ट मेथड कंप्लीट झालेली आहे. म्हणजे मी फॉर्मॅट तुम्हाला फर्स्ट मेथडचा एक्सप्लेन केला. आता पुढची मेथड पाहूयात. सेकंड मेथड आहे यील्ड बेसिस मेथड. यील्ड बेसिस मेथडने 4 स्टेप्स असतात म्हणजे 4 पायऱ्या असतात कॅल्क्युलेशनच्या. तर त्या 4 पायऱ्यांमध्ये पहिल्या ज्या 2 पायऱ्या आहेत किंवा पहिल्या ज्या 2 स्टेप्स आहेत त्या कॉमन आहे, कारण की यील्ड बेसिस मेथड मध्ये पुन्हा 2 सब मेथड पडतात. एक आहे ऑन प्रॉफिट बेसिस आणि दुसरी आहे ऑन डिव्हिडंड बेसिस. मग जर ऑन प्रॉफिट बेसिसने कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तिसरी आणि चौथी स्टेप वेगळी आहे आणि ऑन डिव्हिडंड बेसिसने कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तिसरी आणि चौथी स्टेप वेगळी आहे. पण दोन्ही मेथड मध्ये पहिल्या 2 स्टेप कॉमन आहे. मग आता आपण सेकंड मेथड पाहतोय व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सची, यील्ड बेसिस मेथड.
इल्ड बेसिस मेथड मध्ये तुम्हाला पहिलं कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. हा कसा काढायचा, तर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 3 वर्ष 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला असेल किंवा 5 वर्षाचा जो काही असेल तो, त्या प्रॉफिटची बेरीज करायची. जर समजा त्या 4-5 वर्षांमध्ये एखादं वर्ष लॉस असेल तर लॉस मायनस करायचा, बेरीज करून टोटल प्रॉफिट काढायचा. त्या टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने भाग द्यायचा. म्हणजे समजा तुमची बेरीज आली 1 लाख रुपये आणि 5 वर्ष असतील तर 1 लाखाला 5 ने भाग द्यायचा. ही झाली पहिली स्टेप, ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा. सेकंड स्टेप मध्ये मेंटेनेबल प्रॉफिट काढायचा, कॅल्क्युलेशन ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढायचा, तर आलेल्या ऍव्हरेज प्रॉफिट मधून जेवढा काही भाग रिझर्व्हला ट्रान्सफर होईल, जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंडला, तर तो काय करायचा, मायनस करायचा. सेकंड स्टेप आहे मेंटेनेबल प्रॉफिट काढायचा. त्यानंतर थर्ड स्टेप तुमची कोणत्या बेसिसने प्रॉब्लेम विचारलाय त्यावर डिपेंड आहे. मग जर ऑन प्रॉफिट बेसिसने प्रॉब्लेम विचारला असेल तर थर्ड स्टेपचा फॉर्म्युला येईल कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. त्यासाठी सूत्र आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे तुमच्या सेकंड स्टेप मध्ये आलेला प्रॉफिट छेद नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, तर तुम्ही बिझनेस न करता हे जे भांडवल आहे ते इतर दुसऱ्या इंडस्ट्रीज मध्ये गुंतवलं असतं किंवा त्या इंडस्ट्रीज मधून सिमिलर टाइप ऑफ इंडस्ट्रीज असतील तर तिथे किती नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मिळेल, तुमच्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल किंवा किती रिटर्न्स मिळतील, त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतात. तो प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल, गुणिले 100 करायचे ऑन प्रॉफिट बेसिसने, तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर, एका शेअरची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी तिसऱ्या स्टेपचं जे उत्तर आलेलं आहे तुमचं कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, तो घ्यायचा, त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने भाग द्यायचा. ही झाली ऑन प्रॉफिट बेसिस. जर ऑन डिव्हिडंड बेसिसने प्रॉब्लेम विचारला तर तुमची तिसरी स्टेप येईल कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ डिव्हिडंड. त्यासाठी फॉर्म्युला आहे रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट छेद इक्विटी शेअर कॅपिटल. पण ते पेडअप घ्यायचे. पेडअप म्हणजे जर 10 रुपयाचा शेअर असेल आणि 10 रुपये फुल्ली पेड असेल तर 10 रुपयाने जी व्हॅल्यू येईल ती, आणि जर मात्र 10 रुपयाचा शेअर असेल पण 8 रुपयाने पेड झालेला असेल तर 8 रुपयाप्रमाणे कॅल्क्युलेशन करून येईल ती व्हॅल्यू घ्यायची, गुणिले 100. आणि चौथी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. तर त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड छेद नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. या पद्धतीने सेकंड मेथड जी आहे ती आहे इल्ड व्हॅल्यू मेथड. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या 4 स्टेप आहेत, परंतु त्यात 2 सब टाईप आहेत, एक ऑन प्रॉफिट बेसिस आणि दुसरी ऑन डिव्हिडंड बेसिस. त्यानुसार आपल्याला जी मेथड विचारली असेल त्याचे फॉर्म्युले वापरावे लागतील. इथे आपली दुसरी मेथडचा जो प्रो फॉर्मा आहे तो कंप्लीट झाला. आता तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. थर्ड मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड मध्ये बाकीचं काही कॅल्क्युलेशन नाही, फक्त तुमच्या पहिल्या कॅल्क्युलेशनचं उत्तर आणि दुसऱ्या कॅल्क्युलेशनचं उत्तर त्याला 2 ने भाग द्यायचा आहे. व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू अपॉन 2. म्हणजे समजा तुमची नेट ऍसेट व्हॅल्यूने एका शेअरची किंमत आली असेल 10 रुपये आणि इल्ड व्हॅल्यूने एका शेअरची किंमत आली असेल 12 रुपये, तर 10 अधिक 12 22ला 2 ने भाग दिला म्हणजे फेअर व्हॅल्यू मेथडने एका शेअरची व्हॅल्यू येईल 11 रुपये. इथे बाकीचे फॉर्म्युले नाहीये, तर तुमच्या पहिल्या मेथडचं उत्तर आणि दुसऱ्या मेथडचं उत्तर याला 2 ने डिवाइड करायचंय. या पद्धतीने आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ह्याच्या 3 मेथड्स आणि त्याचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. वन्स मोर एकदा पूर्ण सुरुवातीपासून दाखवते. फर्स्ट जी मेथड आहे ती मेथड आहे नेट ऍसेट मेथड किंवा त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड म्हणतात. त्यामध्ये 3 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप मध्ये आपण टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट करतो, ऍसेटच्या किमतीतून लायबिलिटीच्या किमती वजा करून. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करतो. तिसऱ्या स्टेप मध्ये एका शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो पहिल्या मेथडने. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे त्या दुसऱ्या मेथड मध्ये 2 सब मेथड आहेत. दुसऱ्या मेथडचं नाव आहे इल्ड बेसिस मेथड.
त्यात पहिले दोन जे कॅल्क्युलेशन आहेत ते दोन्ही सब मेथडला कॉमन आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ एक्सपेक्टेड ॲव्हरेज फ्युचर प्रॉफिट आणि कॅल्क्युलेशन ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. त्यानंतर ऑन प्रॉफिट बेसिसने विचारलं असेल तर कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची प्रॉफिटची आणि त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आणि ऑन डिव्हिडंड बेसिसने विचारलं असेल तर रेट ऑफ डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा अगोदर आणि त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. त्यामध्ये दोन्ही मेथडची ॲव्हरेज आहे. मग पहिल्या मेथडने आलेलं उत्तर दुसऱ्या मेथडने आलेलं उत्तर त्याला 2 ने भाग द्यायचा. अशा पद्धतीने व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रो फार्मा किंवा फॉर्मॅट इथे एक्सप्लेन करून कंप्लीट झालेला आहे. उद्यापासून आपण पहिला प्रॉब्लेम म्हणजे पुढच्या लेक्चर पासून आपण पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या. थँक्यू.